एका विशिष्ट डिफायनेबल सेंटरला स्टिम्युलेट करून आनंद निर्माण करता येऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. साधं रोज 4 तास चालण्याने ब्रेनवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो असं सिद्ध झालेलं आहे. त्याच्याने डिप्रेशन कमी होतं, त्याने अँझायटी कमी होते. संगीत ऐकताना समरस झाल्यावर हा जो लॅटरल ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, त्याचं कार्य जवळजवळ थांबतं. अँझायटी प्रोवोकिंग कार्यच थांबतं. ॲमिगडाला शांत होतो. आनंद हा बऱ्याच वेळेला निर्माण करता येऊ शकतो विशिष्ट मनाच्या व्यायामांनी वगैरे. फिजिकल एक्सरसाइजनी आनंद वाढण्याचं प्रमाण वाढतं. तुम्हाला एखाद्या ग्रुपवर वर्चस्व गाजवायचं असेल तर तुम्ही स्वतःचे सेट ऑफ रूल्स तयार करता. ते बरोबर आहेत का नाही हे तुम्हाला प्रश्न विचारणार कोण? तुम्ही धर्मगुरू. आणि तुमच्या हाताखाली असलेले म्हणजे तद्दन कमी बुद्धीचेच लोक आहेत म्हणूनच तुमच्या हाताखाली आहेत. ह्याच्यातला कोणी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार की तुम्ही असं का म्हणता, ही कुठून नीती आली. आता मोबाईलवर नव्हे तर प्रत्यक्ष ऐका तुमच्या आवडत्या विचारवंतांना. सादर करत आहोत थिंक बँकचा पहिला लाईव्ह कार्यक्रम थिंक फेस्ट. या फेस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्रॉड या विषयावर बोलतील विद्याधर आनासकर, IT आणि AI या विषयावर बोलतील डॉक्टर भूषण केळकर, लग्न आणि रिलेशनशिप या विषयावर बोलतील डॉक्टर गौरी कानिटकर आणि त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्याशी खास गप्पा. कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता बोगनवेल फार्म्स, DP रोड, कोथरूड येथे. आपलं तिकीट कन्फर्म करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. सर, आपण गेल्या उत्तरात हे बघितलं की सायकोसोमॅटिक कसं ॲक्ट होतं. तुम्ही मणक्याबद्दल सांगितलं. त्याचं जे उलटं आहे, आम्ही असं ऐकतो की शरीर चालत असताना मन स्थिर राहतं. म्हणजे काय सोमॅटोसायकिकचं एक उदाहरण आपण असं म्हणू. तर नक्की हा सोमॅटोसायकिक प्रकार काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याच्यावर थोडंसं विवेचन पण गरजेचं आहे. कारण सायकोसोमॅटिक हे बहुसंख्य लोकांना माहिती आहे किंवा मनाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होतो हे जनरली लोकांना माहिती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रिसर्च असं झालेलं आहे आणि अनेक शेकडो वर्षांपूर्वी योगामध्ये रिसर्च झालेला आहे. पण आत्ताच्या पार्लन्समध्ये सायंटिफिक रिसर्च जे आहे ते जे गेल्या 100 वर्षात झालं आहे त्याच्यातनं असं दिसून आलं आहे की आपल्या बॉडीली ॲक्टिव्हिटीमुळे ब्रेनच्या स्ट्रक्चरवर परिणाम होतो. बरं. म्हणजे त्यांनी जो प्रयोग केला त्याच्यात ब्रेनच्या वेगवेगळ्या भागाची MRI वापरून जाडी मोजली आणि त्याची व्हॉल्युमेट्री म्हणतो आम्ही त्याला. ती व्हॉल्युमेट्री बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की बराच काळ अमुक प्रकारचा व्यायाम करणाऱ्या माणसाचा इकडच्या मेंदूचा भाग वृद्धिंगत होत चाललेला आहे चांगल्या पद्धतीने. याचं कारण असं आहे की मस्क्युलर ॲक्टिव्हिटी जी आहे, कोऑर्डिनेटेड मस्क्युलर ॲक्टिव्हिटी, ती करण्यासाठी मेंदूचा जो भाग लागतो, जे भाग लागतात ज्याच्यातलं इंटरकनेक्शन लागतं, ते परत परत जर उद्दीपित होत असतील तर ते इंटरकनेक्शन बनताना त्या भागातल्या मेंदूची जाडी वाढत जाते. कारण परत त्याला फॅसिलिटेशन म्हणतात. म्हणजे जाडी म्हणजे न्यूरॉन्स नवीन नाही तयार होत, पण 2 न्यूरॉन्समध्ये जे कनेक्शन्स असतात त्याचं जाळं जे असतं त्या जाळ्याची जाडी वाढत जाते आणि म्हणून इन्फॉर्मेशन वाढत जाते ब्रेनमधली. थोडक्यात इंटरकनेक्शन्स. योगामध्ये सुद्धा हेच प्रिन्सिपल आहे. हे जे शैथिल्य सांगितलेलं आहे ना, मी मगाशी सांगत होतो की अय्यंगार गुरुजी नेहमी जे म्हणायचे की आसनाच्या उच्च स्थितीमध्ये तुमचं शरीर शिथिल असलं पाहिजे, तुम्हाला शिथिल वाटलं पाहिजे. तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी खूप छान ठिकाणी आहे, किती अवघड मी आसनात असलो तरी. आणि ते जे मसल्स आहेत त्या मसल्समधलं जे शैथिल्य मी अनुभवतोय ते जर तुम्ही साक्षीभावाने अनुभवलं तर मेंदूमध्ये पॉझिटिव्ह परिणाम होत जातात. हा जो भाग आहे हा झाला सोमॅटोसायकिक इफेक्ट. आणि ह्याच्यावर जो रिसर्च झाला आहे तो 3 विषयांमधला मला नक्की माहिती आहे. तो म्हणजे इंडियन डान्सच्या बाबतीत हा रिसर्च झालेला आहे. इंडियन डान्सची खासियत काय आहे की विशिष्ट तालावर तो डान्स असतो. म्हणजे कथ्थक विशेष करून त्याच्यावर जो रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये ताल असतो. तो जो ताल असतो त्या तालावर ज्या वेळेला आपले ऑर्गन्स हलत असतात ते ऑर्गन्स हलताना सुसूत्र हालचाल होणं गरजेचं असतं. म्हणजे हात असतील, पाय असतील, ही जी सुसूत्रता आहे ऑर्गन्समधली, एकमेकांमधली हे आहे, काय म्हणू आपण, देवाणघेवाण आहे. आणि त्याच्यातनं
एक कला आविष्कार निर्माण करण्याचा जो आनंद आहे ह्या सगळ्याचा एक कॉमन पॉट होतो तयार आणि त्याच्यात ते रसायन तयार होतं आणि त्याच्यानी ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये फरक होतो. बरं. इवन साधं रोज 4 तास चालण्याने सुद्धा ब्रेनवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो असं सिद्ध झालेलं आहे. त्याच्याने डिप्रेशन कमी होतं, त्याने अँझायटी कमी होते. सो हा सोमॅटोसायकिक जो फीडबॅक आहे ना तो आपल्याला अवेलेबल आहे आणि तो आपण त्याचा उपयोग आपण करून घेणं फार गरजेचं आहे. खेळ जे आहेत विशेष करून वेगवेगळे ते फार महत्त्वाचे आहेत, कारण खेळ खेळताना तुमची फक्त बॉडीली ॲक्टिव्हिटी होते असं नाही, तर ती प्रोसेस आनंददायक असते. तुम्ही जेव्हा फॉर एक्झाम्पल एखादी बॅडमिंटनची गेम खेळत असाल त्यावेळेला तो जो आनंद निर्माण होतो आणि मस्क्युलर ॲक्शनमुळे आणि थोडंफार दमल्यामुळे आणि घाम आल्यामुळे जे एन्डॉर्फिन्स तयार होतात ते ब्रेनवर चांगलं काम करतात. तर हा झाला सोमॅटोसायकिक. म्हणजे थोडक्यात मेंदूचे व्यायाम आहेत की हे केल्यानं माझा मेंदू अधिक तल्लख होईल. डेफिनेटली याच्यात काही शंका राहिलेली नाही आहे की बॉडीली ॲक्टिव्हिटीनी मेंदूचं कार्य सुधारतं आणि भावना आणि विचार या दोन्हीत फरक पडतो. हे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे आणि अनुभवजन्य सुद्धा आहे. म्हणजे असं म्हणायचं का की समजा मला माझ्या मेंदूच्या वापरण्याचे पैसे मिळतात तर तो मेंदू अधिक तल्लख व्हावा, माझा प्रोडक्टिव्हिटी अधिक वाढावी म्हणून मी शारीरिक काही विशिष्ट व्यायाम केले पाहिजेत असं म्हणणं अगदीच म्हणजे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय ते वाक्य बरोबर आहे. पण म्हणजे मला पैसे मिळतात म्हणून प्रोडक्टिव्हिटी वाढावी असं नाही आहे. म्हणजे मला आयुष्यात आनंद निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. सो आनंदावर तुम्ही आलात म्हणून मला त्याच्याविषयी अजून डिक डाऊन करायचं आहे. आपण वेदनेविषयी बोललो की वेदना पण रिलेटिव्ह असते. म्हणजे एखादी गोष्ट जी वेदना वाटायला हवी ती मेंदूला वाटत नाही, मनाला वाटत नाही आणि ती रिलेटिव्हली कमी होती. तसा आनंदाचा आहे का? आणि मूळ जो जागतिक प्रश्न आहे की माणसाला सतत आनंदी राहण्यासाठी सगळं चालू आहे, तसं मुळात राहता येतं का? आपला मेंदू तसा डिझाईन्ड आहे का? आणि मग असं राहता येत असेल तर आनंदी राहण्यासाठी मेंदू काय करायचं? खरं तर हा प्रश्न जरा अवघड आहे, कारण प्रत्येक माणूस आनंदी राहण्याचाच प्रयत्न करत असतो. बरोबर. पण ही क्वेस्ट इल्युझिव्ह वाटावी असं प्रत्येकाला रोज रात्री घरी आल्यावर वाटतं की अरे आपण एवढं केलं पण हे काही खरं नाही, किंवा मग अजून काहीतरी पाहिजे, किंवा अजून काहीतरी असेल तर आनंद निर्माण होईल. हे आपण रोजच बघतो. बरोबर आहे. आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं. आता म्हणजे ह्या विषयात मी असं म्हणणार नाही मी तज्ज्ञ आहे, पण मी जे वाचलेलं आहे आपल्या अध्यात्मात जे सांगितलेलं आहे की कायम आनंदात असणारी स्थिती ह्याचं प्रतीक हे शिवशंकर आहे. कायम एक्स्टसी, आनंद, दुसरी भावना नाही, कायम आनंदात मग्न. आता हे प्रतीक आहे, म्हणजे ह्याचा सायन्सशी अर्थ जोडण्याचं कारण नाही, पण हे आपल्या हिंदू याच्यातलं प्रतीक आहे आनंदाचं आणि ते आपण पूजतो. म्हणजे आनंद हा डेफिनेटली आपल्याला हवा असा वाटणाराच भाग आहे. आता त्यात इतरही प्रश्न येतात की फक्त तुम्ही आनंदी राहायला लागलात आणि जर का आनंदाच्या त्या प्रोसेसमध्ये दुःखामध्ये आलंच नाही तर तो आनंद वाटेल का, असा पण काही लोक प्रश्न विचारू शकतात का त्या आनंदाचाच कंटाळा येईल वगैरे. त्याच्यात जायला नको आपण. पण प्लेजर नावाचा जो प्रकार आहे ना, आनंद आणि प्लेजर याच्यात थोडा फरक आहे बरं का. म्हणजे सुख आणि आनंद याच्यात फरक आहे. तर प्लेजर म्हणजे सुख देणारी भावना, ती तात्पुरती असू शकते. तर ह्याविषयी 1970 आणि 80च्या सुमाराला रॉबर्ट हीथ नावाचा एक न्यूरोसर्जन होता, त्यांनी काही प्रयोग केले. आपला मेंदू असतो त्या मेंदूच्या आउटर सरफेसला ग्रे मॅटर असतं असं आपण म्हणतो. बरोबर. आता ग्रे मॅटर म्हणजे काय की जिथे पेशी असतात आणि जसं त्या पेशींमधनं निघणारे जे तंतू असतात, अक्षतंतू, ते येऊन स्पायनल कॉर्डमध्ये येऊन खाली जातात. बरोबर. मधल्या भागाला आपण व्हाईट मॅटर म्हणतो. तर ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर बाजूला असतं, कवरिंग असतं ग्रे मॅटर. पण मेंदूच्या मध्यभागी असे काही पुंजके आहेत पेशींचे ज्याला डीप न्यूक्लियस म्हणतात. एक उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी एक उदाहरण देतो. कधी कधी
आपण सफरचंद आणतो घरी आणि ते 2-3 दिवस तसंच राहतं. त्याच्यानंतर आपण ते कापतो. ते कापल्यानंतर त्याच्या सेंटरला कधी कधी असे गडद रंगाचे ठिपके दिसतात, बरोबर. तर तसं काहीतरी हे ब्रेन कट केल्यानंतर ते ठिपके आपल्याला दिसतात. हे जे आहेत हे डीप ग्रे मॅटर आहे, म्हणजे ते सुद्धा पेशींचेच पुंजके आहेत. हे जे पुंजके आहेत ना, ही खूप महत्त्वाची सेंटर्स आहेत. हालचालींसाठी असतील, भावनांसाठी असतील. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस नावाचा जो आपला भाग आहे, जो आपला मेमरी, भावना, आपल्या महत्त्वाच्या भूक, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हे सगळं गव्हर्न करणारा जो भाग आहे तो हायपोथॅलॅमस. त्या हायपोथॅलॅमसच्या आजूबाजूला सुद्धा असे छोटे छोटे नसांचे पुंजके असतात, ज्याला न्यूक्लियस म्हणतात. तर रॉबर्ट हीथनी काय केलं की विशिष्ट न्यूक्लियसमध्ये त्यांनी एक छोटा इलेक्ट्रोड घालून त्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सोडल्या आणि त्यांनी बघितलं की त्याचा इफेक्ट काय होतो. तर हे करता करता त्याच्या असं लक्षात आलं की न्यूक्लियस ॲक्युमेन्स म्हणून एक न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसला जेव्हा त्यांनी स्टिम्युलेट केलं त्यावेळेला व्यक्तीला अपरिमित आनंदाची अनुभूती आली. म्हणजे हे जे सेंटर आहे हे ब्रेनच्या तळाला असतं आणि न्यूक्लियस ॲक्युमेन्स हे क्षणभर आपण असं गृहीत धरू, प्लेजर ही तशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, पण एका विशिष्ट डिफायनेबल सेंटरला स्टिम्युलेट करून आनंद निर्माण करता येऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. आता त्याच्यानंतरची जी हिस्ट्री आहे ना ती जरा विचित्र आहे, कारण त्या काळी असे त्याला काही कायदे नव्हते. म्हणजे 1970-80 साली त्यांनी काय केलं की लोकांना सांगितलं की तुम्हाला प्लेजर हवा असेल तर तुम्ही या, मी तुम्हाला ते करून देतो. आणि थोडंसं त्यांनी त्याची जी इलेक्ट्रोड होता त्याचं टिप थोडंसं पुढे मागे सरकवून त्यांनी अशा पद्धतीचा आनंद निर्माण केला की लोक म्हणायला लागले, अरे सेक्शुअल ऑर्गॅझममध्ये जो आनंद येतो तसा आनंद आम्हाला होतोय. बापरे. हां, तर त्या लेवलपर्यंत तो पोचला न्यूक्लियस ॲक्युबन्स. हां, आत्ता या माणसाच्या डोक्यात काय विचित्र विचार आला की जे होमोसेक्शुअल्स असतात, समलैंगिक, तो म्हणला की ह्यांच्या मनात काहीतरी बहुतेक न्यूक्लियस ॲक्युबन्समध्ये गडबड झालेली आहे. हां, तर ह्यांच्यावर प्रयोग करू म्हणून त्यांनी काय केलं की समलैंगिक पुरुषाला स्त्रीबरोबर ॲक्च्युली सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये असताना त्यांनी हा न्यूक्लियस ॲक्युबन्स स्टिम्युलेट केला. म्हणजे तो त्या पुरुषाच्या ब्रेनला असा शिकवायचा प्रयत्न करत होता की भिन्नलैंगिक ॲक्टिव्हिटीमध्येच तुला हा आनंद मिळेल, बरोबर. अर्थात हा प्रयोग विचित्र होता, ह्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे हा जस्टिफाय करता येण्यासारखाच प्रयोग नव्हता, बरोबर. याला नीतिमत्तेची काही बेसिस नव्हती. त्याच्यामुळे हे सगळे प्रयोग बॅन झाले आणि तो रिसर्च तिथेच थांबला. पण तो जो प्रयत्न करत होता ना की वेगवेगळी सेंटर्स स्टिम्युलेट करून काय होतं बघायचं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या हिडन क्षमता ज्या आहेत मेंदूच्या त्या कुठून उद्दीपित करता येतात, त्या कंट्रोल करता येऊ शकतात का, ह्याचा विचार रॉबर्ट हीथनी तेव्हा सुरू केला होता. आणि त्याच्यावर एक खूप फेमस पुस्तक आहे, मला वाटतं लोन फ्रँक नावाच्या बाईंनी ते लिहिलेलं आहे. प्लेजर शॉक असं त्याचं नाव आहे. त्याचं नावच प्लेजर शॉक म्हणून आहे. त्यावेळी ते फार फेमस झालेलं होतं, पण त्याच्यावर बंदी आणली सरकारने, कारण हे असे उद्योग करायला लागला आणि याच्यात काही नीतिमत्तेचं म्हणजे काही कुठल्याही प्रकारे याला तुम्ही म्हणजे हे करूच शकत नाही, डिफेंड करूच शकत नाही, अशा प्रकारचं हे वर्तणूक होती. पण एक लक्षात आलं की अशा प्रकारच्या स्टिम्युलेशननी मेंदूत बदल घडून येऊ शकतात. त्यांनी त्याचबरोबर काही सायकॅट्रिक पेशंटमध्ये सुद्धा हे प्रयोग केले. डिप्रेस पेशंटमध्ये त्यांनी बघितलं की विशिष्ट न्यूक्लियस जर स्टिम्युलेट केला तर त्याचं डिप्रेशन जातं का. किंवा कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर आहे, तुम्हाला माहिती असेल ती की काही लोकांना कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्हली गोष्टी कराव्याशा वाटतात. म्हणजे अशा पर्सनॅलिटी टाईपचे खूप लोक आजूबाजूला असतात. हां, म्हणजे आपल्या मित्रांपैकी काही काही सारखे म्हणजे हात धुतात किंवा सारखं त्यांना कुठेतरी धूळ पडली असं वाटतं, जाऊन सारखं क्लीन करतात. मी विषयांतर करून सांगतो की पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की म्हणे मी खोलीत गेलो की मला बायको सांगते, अहो कशी पडली ही खोली, किती धूळ आहे. तर पुलं म्हटलं, खरं सांगू का,
म्हणे माझी बायको अतिशय व्यवस्थित आहे आणि तिला सगळं, मला धूळ दिसतच नाही हो म्हणले. त्याच्यामुळे धूळ आहे हे मला कळलं तर पाहिजे, ना तर मी जाऊन स्वच्छ करीन. मी दिसत असून स्वच्छ केलं नाही तर माझ्यावर रागवा. ते म्हणले हे पुस्तक व्यवस्थित पडलेलं, व्यवस्थित ठेवलेलं नाही असं मला वाटतच नाही. हे वाटण्याचा फरक. काही लोकांना कंपल्सरीली, म्हणजे हे पुस्तक ठेवलंय ना ते बरोबर एकावर एक असायला पाहिजे कायम. मग ते थोडं बाहेर आलं तरी त्यांचं मन, त्याला कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह म्हणतात. हे जेव्हा ही टेंडन्सी जेव्हा अति वाढते आणि त्याचं मानसिक रोगामध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला त्याचा त्या व्यक्तीला पण त्रास व्हायला लागतो. त्याला कळत असतं की हे चुकीचं आहे, पण कंपल्सरीली ते करायला लागतं. तुम्ही कदाचित बघितलं असेल, काही व्यक्ती कुलूप लावतात, घराच्या बाहेर पडतात, परत 10 वेळा येऊन चेक करतात मी कुलूप लावलं का. ही कंपल्सिव्ह ऑब्सेस. त्या व्यक्तीला माहिती असतं अरे मी काय येतोय, पण त्यांना यायलाच लागतं असं ते मनात विचार येतात. तर त्या विषयावर, त्या रोगावर सुद्धा त्यांनी डीप ब्रेन स्टिम्युलेशन करून बघितलं, डिप्रेशनवर बघितलं. पार्किन्सन्सचा जो आजार आहे तो आजार अजूनही त्याच्यासाठी DBS केलं जातं आणि विशिष्ट डीप सीटेड न्यूक्लियसला स्टिम्युलेट करून पार्किन्सनला जी ट्रेमर येते ना, पार्किन्सन्समध्ये जी ट्रेमर येते अशी असते साधारण, ज्याला पिल रोलिंग ट्रेमर म्हणतात. पिल रोलिंग म्हणजे काय, मी माझं इंडेक्स फिंगर आणि अंगठा याच्यात एखादी गोळी घेऊन मी अशी वळतोय ती गोळी, म्हणून त्याला पिल रोलिंग म्हणतात. टिपिकल ट्रेमर असते. तसंच पार्किन्सनच्या लोकांमध्ये चेहऱ्यावरचा भाव नाहीसा होतो. परत मी पुलंचं उदाहरण देतो, तुम्ही डोळ्यासमोर आणलं. पुलंना पार्किन्सन झाला होता आणि शेवटी त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव नाहीसा झाला होता. शेवटच्या काही व्हिडिओज बघितल्या, किंवा चालताना त्यांचं असं मेकॅनिकल चालणं सुरू झालं होतं. तर हा पार्किन्सन्स आजार खूप कॉमन आहे आणि त्याच्यातल्या काही विशिष्ट ठराविक लोकांना या DBSचा आजही उपयोग उत्कृष्ट होतो. पण हे प्रयोग त्यांनी शॉक देऊन केले होते, रॉबर्ट हीथनी. त्याला प्लेजर शॉक. तर आनंद जो आहे ना, हा आनंद आपल्या मेंदूच्या आत आहे. म्हणजे कमिंग बॅक टू फ्रॉम वेअर वी स्टार्टेड, आनंद हा आपल्या मेंदूच्या आत आहे. आनंद हा बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की निर्माण करता येऊ शकतो विशिष्ट मनाच्या व्यायामांनी वगैरे. पण म्हणजे सांगणं सोपं आहे, किंवा आनंदी राहा रे वगैरे असं म्हणणं फार सोपं आहे. पण ते आनंदी कसं राहायचं हे प्रत्येकाने माझ्या मते शोधायला लागतं. एक पॉइंटर असा आहे की फिजिकल एक्सरसाइजनी आनंद वाढण्याचं प्रमाण वाढतं. हे एक अगदी सिम्पल टिप मी देऊन ठेवतो. फिजिकल एक्सरसाइजनी जी काही न्यूरोट्रान्समिटर्स तयार होतात त्याच्यामुळे आनंदी राहण्याचं प्रमाण डेफिनेटली वाढतं. हे अगदी साध्यात साधा उपाय आहे. मग मेडिटेशननी काय होतं वगैरे मला माहीत नाही, म्हणजे मी काय फार त्यातला तज्ज्ञ नाही आणि उगाच माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल बोलण्यात अर्थ नाही. पण अगदी सर्वांना उपयोगी पडेल असं म्हणजे एरोबिक एक्सरसाइज, आणि ज्या एक्सरसाइजमध्ये म्युझिक आणि डान्स दोन्ही एकत्र आहेत, हा एक्सरसाइज डेली केल्यामुळे माणूस जास्त आनंदी राहू शकतो. असं एक ढोबळ आणि डेफिनेट विधान मी इथे करू शकतो. आनंद राहण्याची जे असंख्य प्रयत्न माणूस करतो त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व प्रकारच्या कलांचा आस्वाद घेणं. मग त्याच्यात गाणं असेल, नृत्य असेल, लिखाण म्हणजे चित्रकला असेल. आणि याच्याबद्दल तुमच्या पुस्तकात आहे एक प्रकारे न्यूरो एस्थेटिक्स, तर मेंदूचं सौंदर्यशास्त्र म्हणूया किंवा तुम्ही ते सांगाल. तर हे नक्की काय आहे? कारण प्रत्येकजण हा इंटरव्ह्यू बघणं हे सुद्धा एक प्रकारचं इंटलेक्च्युअल आनंद घेण्याचा भाग आहे कित्येक व्ह्युअर्ससाठी, असं ते भेटल्यावर सांगतात. हे काय आहे नक्की मेंदूचं सौंदर्यशास्त्र काय? नाही, अगदी बरोबर प्रश्न आहे हा. आपल्या शास्त्रांमध्ये म्हणलेलं आहे ना की कुठल्याही प्रगत सोसायटीमध्ये सर्वोत्कृष्ट वेळ घालवण्याचं साधन म्हणजे काव्यशास्त्र, विनोद. बरोबर आहे. त्याच्यातनं माणसाला आनंद मिळतच असतो आणि तो एनरिचिंग आनंद असतो. तो नुसता वायफळ आनंद नसतो, त्यातनं काहीतरी शिकलं जातं, त्यात एनरिचिंग आनंद ज्याला आपण म्हणतो तशा टाईपचा तो आनंद असतो. तर न्यूरो एस्थेटिक्सबद्दल मी जे लिहिलेलं आहे, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ॲक्च्युली, त्याच्यात मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता असते. अशी एखादी क्वचितच व्यक्ती असेल की ज्याला कुठल्याच कलेचा आस्वाद घेता येत नाही. मी तरी अशी व्यक्ती बघितलेली नाही आहे.
पण दुर्दैवाने काय होतं की शाळेमध्ये असताना असं सांगितलं जायचं बऱ्याच मुलांना, अरे ह्याला तर काय चित्रकला येतच नाही, ह्याचा आणि संगीताचा संबंधच नाही, नुसता औरंगजेब आहे संगीतातला, असं बोललं जायचं. त्याच्यामुळे त्या मुलांच्या मनात असं पक्क बसलं की आपल्याला या कला येतच नाहीत आणि आपण याच्या नादालाच नको लागायला. तर कलेचा जो दुसरा भाग आहे ना, की कला एक निर्मित करणारी व्यक्ती आहे आणि त्या कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता करणारी दुसरी व्यक्ती आहे. ही जी आस्वाद घेण्याची क्षमता आहे ही डेफिनेटली शिकवता येऊ शकते आणि वृद्धिंगत करता येऊ शकते. हे डेफिनेट आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे माझा अनुभव सांगतो साधा, की मी सतार वाजवतो. मी कॉलेजमध्ये असल्यापासून सतार वाजवतो आणि आत्तापर्यंत मी सतार वाजवणं सोडलं नाही आहे. पण मी अशा काहीतरी भ्रामक कल्पनेमध्ये नाही आहे की 4 लोकांना बोलवून सतारीचा प्रोग्राम करावा, कारण मला माहिती आहे की मला तेवढी सतार वाजवता येत नाही. पण सतारीतून निर्माण होणारा जो सूर आहे आणि त्याचा जो खर्ज आहे, त्याचा जो नाद आहे, त्या नादाचा आनंद मला मिळतो स्वतः सतार वाजवताना. पण त्याहीपेक्षा मला उपयोग काय होतो माहिती आहे का, की मी सतार वाजवत असल्यामुळे जेव्हा मी चांगली सतार वाजवताना बघतो ना, त्यावेळेला मी त्यातला आनंद जास्त घेऊ शकतो. म्हणजे तो कलाकार नेमकं काय दर्जाचं काम करतोय ह्याचा अनुभव मला येतो. कारण मला माहिती आहे तो जेव्हा एखादा मीन ओढतो आणि त्या मीन ओढण्यामध्ये त्याला जी विशिष्ट प्रकारचं कंट्रोल लागतो आणि त्या मीन ओढल्यानंतर तो जो स्वररचना करून जो सौंदर्य निर्माण करतो, ह्याच्यात हे अवघड आहे आणि हे अद्भुत आहे, ह्याची अनुभूती मला येते कारण मी सतार वाजवतो. किंवा एखाद्या माणसाने गाणं शिकलं असेल, भले त्याचा आवाज भसाडा असेल, त्याला फार येत नसेल, तरीसुद्धा हळूहळू त्याला ऐकताना लक्षात येईल की अरे हे भीमसेनजींचं हे जे आहे हे अद्भुत आहे आणि त्याच्यातला आनंद त्याला घेता येऊ शकेल. तुम्ही जर चित्र काढत असाल आणि ऑइल पेनचे फटकारे मारत असाल, भले तुम्हाला चित्र काढता येत नसेल, पण फटकारे मारताना प्रयत्न करत असाल आणि ते पाहिजे तसे येत नसेल आणि जेव्हा तुम्ही व्हॅन गॉगचं चित्र बघता त्यावेळेला त्या फटकाऱ्यांमधला आनंद तुम्हाला जास्त अर्थपूर्णरित्या कळू शकतो आणि त्याच्यातनं तो आनंद तुम्हाला मिळू शकतो. चित्र बघताना, संगीत ऐकताना, डान्स बघताना ही जी अनुभूती आहे ना, ही अनुभूती जी आहे त्याला मी न्यूरो एस्थेटिक्स म्हणतो आणि न्यूरो एस्थेटिक्समध्ये रिसर्च खूप झालेला आहे. म्हणजे काय की एखादी कला सादर करताना किंवा ती मंत्रमुग्ध होऊन बघताना त्या व्यक्तीच्या ब्रेनमध्ये काय चेंजेस होतात, कुठले भाग उद्दीपित होतात, याचा फंक्शनल MRIनी मागोवा घेतला गेलेला आहे. संगीत ऐकताना अतिशय त्या ऐकण्याच्या प्रोसेसमध्ये तल्लीन झालेल्या स्थितीमध्ये मेंदूचा कुठला भाग जास्त कार्य करतो आणि कुठला कमी हे पण बघितलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या मेंदूच्या पुढच्या भागात जो फ्रंटल लोब असतो त्याला लॅटरल ऑर्बायटोफ्रंटल आणि मेडियल ऑर्बायटोफ्रंटल असे 2 भाग असतात. लॅटरल ऑर्बायटोफ्रंटल कॉर्टेक्स जो असतो ना, तो थोडासा म्हणजे आपल्यावर वचक ठेवणारा भाग आहे, म्हणजे ज्याला आपण सुपर इगो म्हणू. तर सुपर इगो तुम्हाला सांगत असतो की नाही समाजात असंच वागायचं किंवा रूलप्रमाणेच वागायचं, हे सोडून वागायचं नाही, अरे उगाच तू काहीतरी मजा करायला चाललायस, इथं गुपचूप बस. हे जी आतली वाक्य आहेत ना, हे तो लॅटरल भाग करतो. मेडियल भाग काय म्हणतो की अरे नाही कशाला कर ना बिंदास. लॅटरल भाग म्हणतो नाही, बिंदास करायला गेलास तर धोका आहे, तिथे काहीतरी होईल बघ, तुला काहीतरी होईल. आता हे जो लॅटरल भाग म्हणतो ना, तो ॲमिग्डाला नावाच्या एका छोट्या ऑर्गनच्या तर्फे हे संदेश पाठवत असतो. ॲमिग्डाला हा अँझायटी प्रोवोकिंग ऑर्गन, अँझायटीचं ॲक्च्युली तो पृथक्करण करत असतो की तो मीटर येते की एखादी गोष्ट तुमच्याकडे येत असेल तर ती खरंच किती धोकादायक आहे याचा ॲनालिसिस कंटिन्युअस तो करत असतो ॲमिग्डाला. पण अशा धोकादायक गोष्टी येत राहिल्या तर ॲमिग्डाला म्हणतो, गडबडतो, तो म्हणतो याला सगळ्याच गोष्टी धोकादायक आहेत. लॅटरल कॉर्टेक्स त्या ॲमिग्डालाच्या थ्रू सांगत असतो की नाही नको हे बेतात राहा. मेडियल कॉर्टेक्स सांगतो की नाही तू बिंदास ते सगळं हे कर. तर संगीत ऐकताना समरस झाल्यावर हा जो लॅटरल ऑर्बायटोफ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, त्याचं कार्य जवळजवळ थांबतं
अँझायटी प्रोवोकिंग कार्यच थांबतं, ॲमिगडाला शांत होतो आणि मेडियल ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्स हा उद्दीपित होतो. आणि म्हणून चांगल्या क्वालिटीचं म्युझिक ऐकताना ज्याच्यात ताल आहे तुम्हाला स्वाभाविकरित्या डान्स करावा असं वाटतो, कारण तुमचे जे टॅबूज असतात सोसायटीमधले ते नाहीसे होतात. डान्स करावा असं वाटणं आतून, म्हणजे चला आता म्युझिक लागलं आहे सगळे डान्स करा असा नाही. मी काहीतरी ऐकत बसलो आहे, त्याच्यात छान ताल सुरू आहे आणि मला असं वाटलं अरे उठावं आणि स्टेप्स कराव्यात, हा मेडियल ऑर्बिटो फ्रंटल कॉर्टेक्स बोलतोय. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे फंक्शनल MRIने. म्हणून ही जी एस्थेटिक्स शिकण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे ही ब्रेनसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि डोळसपणे त्याच्यासाठी याच्याकडे असं बघितलं गेलं पाहिजे की हे वारंवार जर केलं तर माणसातली अँझायटी कमी होऊ शकते. आणि ही म्युझिक ऐकणं ही हार्मलेस गोष्ट आहे बाय अँड लार्ज. याचं खरं म्युझिक असेल तर तर ह्याला मी न्यूरो एस्थेटिक्सचा अभ्यास जो आहे हा अजूनही चालू आहे की चित्र बघताना आणि चित्र काढताना काय चेंजेस होतात ब्रेनमध्ये हे पण आहे. तर ह्याच्यावर खूप रिसर्च आहे आणि चांगला रिसर्च आहे. बट इन शॉर्ट त्याचं कन्क्लुजन असं आहे की आपल्याला अँझायटी प्रोवोकिंग जे काही मेंदूतले भाग आहेत ना आतून आपल्याला सारखे संदेश देणारे की हे करू नको आणि हे कर, म्हणजे बाबा वाक्यम प्रमाणम ज्याला म्हणलं जातं आणि फ्रॉइड त्याला सुपर इगो म्हणतो की बाबा, किंवा आपण ज्यांना नैतिकतेच्या चौथऱ्यावर बसवलेलं असतं अशा लोकांची काही मतं असतात. तर त्या मतांचा पगडा आपल्या मनावर जो असतो तो पगडा आपल्यावर टाकून कंटिन्युअसली कुढलेल्या स्थितीत आणि अँक्शस स्थितीत ठेवणारा जो भाग आहे तो सप्रेस होतो या कलांमुळे. अशा रीतीने या कलांचा जर उपयोग झाला तर माणसाचं आयुष्य अधिक केंद्रित. हा मोठा विषय आहे, म्हणजे खूप कमी वेळात ते सांगणं अवघड आहे कारण इतरही कलांचा याच्यात बराचसा सहभाग आहे. पण यातनं येणारा अजून एक प्रश्न तुमच्या उत्तरातनं ते म्हणजे नैतिक अनैतिक म्हणजे काय? ते बुलियन असतं, बुलियन लॉजिक 1-0 का ते प्रत्येकाच्या मेंदूनुसार बदलतं? न्यूरल अर्थ काय आहे नैतिक आणि अनैतिकतेचं? नाही, न्यूरल अर्थ न्यूरल अर्थ मी थोडक्यात सांगायचं म्हणजे की एखाद्या व्यक्तीच्या जेनेटिक रचनेमुळे असेल किंवा अपब्रिंगिंगमुळे असेल किंवा लहानपणापासून त्याला जे शिकवलं गेलेलं आहे सोसायटीकडनं त्याच्यामुळे असेल, जे काही विशिष्ट रूल्सचा पगडा बसलेला असतो न्यूरलदृष्ट्या तो कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेला असतो की अरे नाही हे मी करता कामा नये, हे त्याला आतूनच वाटत असतं. ते त्याला नैतिक अनैतिकतेची लेबलं तो लावत असेल की नाही माहीत नाही, पण न्यूरल नैतिकता आणि अनैतिकता ही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण म्हणजे सगळ्यात टॅबू असलेला सो कॉल्ड जो विषय आहे तो म्हणजे सेक्सच्या बाबतीत जर बघितलं तर बिफोर ख्राइस्ट काळामध्ये भारतामध्ये असेल, जसं कामसूत्रच लिहिलं गेलं 200 BC टू 200 AD या काळात. आणि ॲपरेंटली कामसूत्रामध्ये बरेचसे जे रेफरन्सेस आहेत ना ते अगदी वैदिक आणि पौराणिक काळातले सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर ह्याचा अर्थ काय की सेक्सकडे टॅबू म्हणून आपल्या सोसायटीत कधीच बघितलं जायचं नाही. त्याच्यात म्हणजे ह्याचा अर्थ स्वैराचार चालायचा असं मला म्हणायचं नाही, पण जसं एखाद्या कलेकडे बघावं आणि त्याच्या उपयोगांकडे बघावं तसं सेक्सकडे बघितलं जायचं. त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत आणि निर्माण होणाऱ्या जी विशिष्ट मानसिक स्थिती आहेत त्याविषयी साक्षीभावाने बघितलं जावं आणि त्याच्यातनं अर्थ काढला जावा असा तो स्टँड होता आपला. तसंच तुम्ही जर बघितलं रोमन आणि ग्रीक यांच्यामध्ये संस्कृतींमध्ये सुद्धा ह्याच्यावर असा टॅबू नव्हता. हे या मिलेनियमच्या पहिल्या एक 1000 वर्षांमध्ये जसं ख्रिश्चॅनिटी असेल, इस्लाम असेल किंवा बुद्धिझम अजून रुजणं असेल, हे जे नवीन रिलिजन्स आले ना ऑर्गनाइज रिलिजन्स, त्या ऑर्गनाइज रिलिजन्सनी हे नैतिक अनैतिकतेच्या कल्पना लोकमानसावर दबाव आणतील अशा पद्धतीने आणल्या. आणि त्या आणण्यामागचं कारण हे
फार काही समाजधारणा वगैरे होतं असं मला वाटत नाही, कारण समाजधारणा आधी पण होती. आपल्या म्हणजे वात्सायनाच्या काळात उत्तम समाजधारणा होती. ह्या लोकांनी ह्या ज्या कल्पना आणल्या नैतिक अनैतिकतेच्या, आणि हे मी का म्हणतोय कारण त्या बऱ्याचशा समाजामध्ये अजून असले आपल्याला दिसतात. कारण हे मेडिएवल ख्रिश्चॅनिटी किंवा इतर धर्मांचे जे रूल्स वगैरे आहेत ते अजूनही आपल्याला समाजात असलेले दिसतात. हे रूल्स का आणले तर धर्मसत्तांना लोकांवर कंट्रोल असावा म्हणून हे रूल्स आणले गेले. ह्याला म्हणजे उद्या समजा जर का एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटरनी सगळ्या त्याच्या एम्प्लॉईंना सांगितलं की हे बरोबर नाही हा, असं जर तुम्ही केलं तर ह्याचा अर्थ तुम्ही फारच फालतू माणूस आहात आणि तुम्हाला आम्ही काढून टाकू. बरोबर, एकदा मी वॉर्निंग दिली आहे तुम्हाला सगळ्यांना. बरोबर, हा झाला हा नीचपणा. नीचपणा म्हणजे या धर्मसत्तांनी जे केलं, विशेष करून मी मेडिएवल ख्रिश्चनिटीबद्दल बोलतोय, की तुम्ही हे नाही करायचं, हे जर केलं तर तुम्हाला आम्ही जाळून टाकू. म्हणजे मेडिएवल ख्रिश्चनिटी बायकांना जाळलेलं आहे विचेस वगैरे म्हणून. का तर तिने अमुक तमुक गोष्ट केली की जी अनैतिक आहे. अरे अनैतिक ठरवणार तू कोण? तर नीती अनिती ही अशी आली, म्हणजे रिसेंट नीती अनिती म्हणतोय आम्ही. रिसेंट मी गेले 1000 वर्षातलं मी सांगतोय. आजही आपल्याला त्याचं हे दिसतं की तुम्हाला एखाद्या ग्रुपवर वर्चस्व गाजवायचं असेल तर तुम्ही स्वतःचे सेट ऑफ रूल्स तयार करता. ते बरोबर आहेत का नाही हे तुम्हाला प्रश्न विचारणार कोण? तुम्ही धर्मगुरू किंवा तत्सम कोणीतरी आहात किंवा संस्थेचे संचालक आहात, आणि तुमच्या हाताखाली असलेले म्हणजे तद्दन कमी बुद्धीचेच लोक आहेत म्हणूनच तुमच्या हाताखाली आहेत. मी थोडे मी स्ट्रॉंग शब्द वापरतोय पण त्यातला अर्थ समजून. ह्याच्यातला कोणी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार की तुम्ही असं का म्हणता, ही कुठून नीती आली आणि ही नीती फक्त आम्हाला लागू का, तुम्हाला का नाही. असाच ग्रुप बघितला जातो आणि जनरल पॉप्युलेशन अशीच असते. त्याच्यासाठी नीती आणि अनितीच्या या सगळ्या कल्पना केल्या गेलेल्या आहेत. समाज धारणेसाठी ज्या नीती अनितीच्या कल्पना असायला पाहिजेत किमान, त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, त्या असायला पाहिजेत. त्याशिवाय समाज धारणा नाही होणार आणि समाज एका दिशेने चालू नाही शकणार. त्याच्या वर जाऊन जे रूल्स तयार करण्याची लोकांना खुमखुमी असते, त्याचा पगडा आपल्या मेंदूवर बसलेला असतो आणि त्याच्यातनं खूप लोकांना अँझायटी तयार झालेली असते की अरे हे मी क्रॉस केलं तर काहीतरी होईल, आणि त्याची पिल्लावळी आपल्या मेंदूमध्ये बसलेली आहे. लक्षात आलं ना? तर हा त्या नीती अनितीचा आहे आणि ती ब्रेक करण्याचं सामर्थ्य कलांमध्ये आहे. ते ब्रेक करण्याचं सामर्थ्य स्पोर्ट्समध्ये सुद्धा आहे. म्हणून या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत.